जंतर मंतरवर 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे अन्नत्याग उपोषणाला बसलेत। मुद्दा काय होता? तर नीट परीक्षेतला गोंधळ, पेपर फुटी या मुद्द्यासाठी हे सगळं आंदोलन, उपोषण काय जे होतं ते सुरू होतं। पण आता या आंदोलनाने वेगळं वळण घेतलंय। वेगळं म्हणण्यापेक्षा म्हणजे जो खरा अजेंडा होता, जो यांचा खरा चेहरा होता, तोच आता समोर येतोय। जे चेहरे या आंदोलनात आता दिसतायत त्यावरून हे स्पष्ट झालंय की हे आंदोलन मुळातच वेगळ्या गोष्टीसाठी होतं आणि आता ते हळूहळू बाहेर येतंय। आता बघा ना, उपोषणाला बसल्यापासून सोनम वांगचुक यांना भेटण्यासाठी आजवर एकही बडा नेता तिथे उगवला नव्हता। कोणी त्यावर बोलत सुद्धा नव्हतं। हा इकडे महाराष्ट्रातून घर बसल्या तिथे पाठिंबा दिला जात होता, तो भाग वेगळा। पण अचानक एकाएकी काल अरविंद केजरीवाल तिथे जंतर मंतरवर अवतरले। अरे बापरे, अभिजित दीपकेला काय तो आनंद झाला, काय ती त्यांची गळाभेट होती। आता अरविंद केजरीवाल आणि अभिजित दीपके यांचं जे सख्य आहे, यांच्यातलं जे नातं आहे ते सर्वश्रुत आहे। त्याविषयी वेगळं काही बोलण्याची गरजच नाहीये, कारण तो आपसाठीच काम करत होता। पण आता सगळे देशविरोधी, मोदी विरोधी जे चेहरे आहेत ना, ते हळूहळू तिथे जंतर मंतरवर एकवटायला सुरुवात झालीय। मुद्दा सोडून काहीतरी वेगळंच सगळेजण बरळतायत। अरे नीटचा मुद्दा आहे ना, मग त्यावर बोला ना, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर बोला, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करा। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागताय, तो मागा, काही हरकत नाही। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आंदोलन होत असेल तर चालेल, त्याला पाठिंबा आहे, म्हणजे काहीही हरकत नाही। आता जर हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे असं तुम्ही म्हणतात, तर मग इथे त्या अरुंधती रॉय काय करतायत? स्वरा भास्कर, प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी असे सगळे मोदी विरोधी जे सेलिब्रिटी आहेत ना, ते या आंदोलनात सहभागी होत आहेत। काय गरज आहे त्यांना या आंदोलनात येऊन काहीतरी बडबड करण्याची? आता या स्वरा भास्कर आणि अरुंधती रॉय त्यांच्या देशविरोधी विधानांसाठी कायमच चर्चेत असतात आणि यांच्यासोबतच ते विशाल दादलानी, अनुराग कश्यप, सोनाक्षी सिन्हा अशा सगळ्या मोदी विरोधी सेलिब्रिटींनी याला पाठिंबा दिलाय। ते प्रकाश राज येऊन काय म्हटले? मी राम म्हणणार नाही कि जय श्री राम बोलेंगे। मैंने बोला बोलो भाई, मैं जय संविधान बोलूंगा। जय संविधान। थैंक यू डार्लिंग्स। अरे रामाचा मुद्दा कुठून आला? म्हणजे आंदोलन नीटसाठी चाललंय, नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चाललंय। मग त्यांच्याबद्दल बोला ना, विद्यार्थ्यांबद्दल बोला, किंवा विद्यार्थ्यांना फ्युचर बद्दल काहीतरी मार्गदर्शन करा। पण नाही, रामाचा मुद्दा महत्वाचा आहे तिथे। म्हणजे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रेमानंदजी महाराजांचा विषय कुठून येतो? किंवा हिंदू धर्म, हिंदू देवदेवता यांच्यावर टीका करण्याची या आंदोलनात काय गरज आहे? शिक्षणाच्या प्रश्नात धर्माचा संबंध नेमका कुठून आला? कुठून यांनी संबंध जोडला? म्हणजेच काय, तर यांचा जो खरा चेहरा आहे ना, तो यातून समोर आला। अजून एक मुद्दा म्हणजे बँगलोरमध्ये काँग्रेसच्या रॅलीमुळे नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाला होता आणि काही विद्यार्थी परीक्षेपर्यंत पोहोचू शकले नव्हते। त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा आहेत। 3 बच्चे इधर अभी आए हैं। अब वो आए हैं बराबर 131 पे आया है। वो जब 130 को बराबर लॉक करके अंदर गए हो। अभी देखिए, ये तो नीट का एग्जाम आ गया, 1 महीना पहले अनाउंस हो गया था। हर पूरा इंडिया को, ऑल इंडिया सबको मालूम है कि आज 21 को नीट एग्जाम आ करके, मगर आज ये कांग्रेस की रैली रख गया है। तो कांग्रेस की रैली किधर? इधर ही है, पैलेस ग्राउंड पे। तो 3 आवर से इधर रोड ब्लॉक है, तो बच्चे कैसे आएंगे इधर? जहां में फंस के तीन अभी 4 आ गया, अभी और आ गया, 4 चिल्ड्रंस को अभी एग्जाम नहीं है। कैसा करना है? त्यावर सीजेपीची ही जी झुरळ आहेत ना, ती काहीही बोलली नाही। म्हणजे एक शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही। का? काँग्रेसमुळे उशीर झालाय म्हणून? ते तुमच्या फेवर मधले आहेत म्हणून? म्हणजे विरोध फक्त बीजेपीला आहे, मोदी सरकारला आहे, हे यातून सिद्ध होतं। म्हणजे ज्या परीक्षांचा मुद्दा तुम्ही लावून धरलाय, सरकार विरोधात तुम्ही निदर्शनं करताय, पण त्या परीक्षा नव्याने आणि सुस्थितीत पार पडल्या, मुलांनी त्या परीक्षा दिल्या। मग आता या आंदोलनाला तुम्ही थेट धर्माचा रंग दिला, धर्माचा आणि परीक्षेचा संबंध जोडला। सोनम वांगचुक यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला मग अर्थ काय उरतो? म्हणजे नीट पासून आंदोलन सुरू झालं, ते तुम्ही धर्मावर आणून सोडले। नीटच्या आंदोलनात बस नाम रहेगा अल्लाह का, हे का ऐकू येतं? बस नाम
रहेगा अल्लाह का। इसी लाइन से सबसे ज्यादा दुख हो रहा था राइट विंग को, उनको समझ ही नहीं आ रहा था कि ये हाईएस्ट वेदांत है। अल्लाह का मतलब वो शक्ति जो हम सब में है। बस नाम रहेगा अल्लाह का। तो सीजेपीचा सहप्रवक्ता विजेता दहिया तो नाचत नसतो का वेगवेगळ्या गाण्यांवर? तो तर हिंदू विरोधी आहे, उघड उघड आहे, ध्रुव राठीचा माणूस आहे, त्यामुळे आपण वेगळी अपेक्षा काय करणार? आता यांचे खरे चेहरे हे स्वतः बोलूनच दाखवतायत की आमचा खरा रंग काय आहे. बाकी काही नाही हो. आंदोलनाच्या नावाखाली हिंदू विरोधकांची ही युती आहे आणि याला नाव दिलंय आंदोलनाचं, आणि त्यांना आयता मुद्दा मिळाला तो नीटचा. आता एक प्रश्न आहे, नीटची परीक्षा फक्त एकाच धर्मातले विद्यार्थी देतात का? बाकी धर्मातले देत नाही का? मग या आंदोलनाला धर्माचा रंग देण्याची गरज काय? मूळ काय आहे ना, सीजेपीची जी विचारसरणी आहे ना तीच हिंदू विरोधी आहे. म्हणजे ही मुलं हिंदू आहेत पण त्यांची विचारसरणी ही हिंदू विरोधी आहे आणि त्यासाठी ते एकत्र आलेत. आता तर काय, स्वतःला स्टँडअप कॉमेडियन म्हणवणारा आणि हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा राजकीय कॉमेडियन कुणाल कामरा हा सुद्धा दिल्लीच्या जंतर मंतरवर अवतरला आणि तो काही बरळला नाही असं तर होणारच नाही, हे शक्यच नाही. आता तर थेट प्रभू श्रीराम आणि माता सीतेचा अवमान करण्यापर्यंत याची मजल गेली. काय म्हटला हा? तर हे मोदी सरकार आजवर सीतेच्या पतीचं नाव घेतं पण काम मात्र नीताच्या पतीचं करतं. सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं। राम का नाम ये सरकार में कोई मोरालिटी नहीं है, कोई शर्म नहीं है। हमारे देश का एक और गांधी 17 दिन से बिना खाए यहाँ बैठा है और गोडसेवादियों को कोई चिंता नहीं है इस बात की। काय ती भाषा, काय ते विधान. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्माबद्दल, देवदेवतांबद्दल बोलण्याचं लायसन्स मिळाल्यासारखं हे लोक बोलत असतात. एखाद्या आंदोलनाच्या मंचावर जाऊन अशा प्रकारची हीन पातळीवरची भाषा वापरणं याला खोडसाळपणा म्हणतात. थोडी प्रसिद्धी काय मिळाली की लगेच हे कामरासारखे अतिशहाणे लोक हिंदू धर्मावर बोलायला लागतात. यांना वाटतं आपण हिंदू धर्मापेक्षा मोठे झालोय. सोनम वांगचुक यांचं हे आंदोलन म्हणजे मोदी सरकार विरोधी गरळ ओकणाऱ्यांचा एक अड्डा झालाय आणि अभिजित दिपकेने या सगळ्यांना एक मंच मिळवून दिलाय, एका छताखाली आणलंय. विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहनजी सालेकर यांनी सुद्धा याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये बोलताना कुणाल कामरा याने प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यापूर्वी सुद्धा या कुणाल कामराने जाणीवपूर्वक अशा प्रकारचा खोडसाळपणा अनेकदा केलेला आहे. कायदेशीर दृष्ट्या त्याच्यावर अनेक केसेस दाखल झालेले आहेत. पण मला असं वाटतं या देशामध्ये तुकडे तुकडे गँगचे काही लोक अशा प्रकारचे असतात की त्यांना शब्दाची भाषा समजत नाही. लातो के भूत बातों से नहीं मानते. आणि म्हणून या देशातल्या तरुणाईला मी असं आवाहन करतो की कुणाल कामरा सारखे आमच्या आराध्य देवतेचा अपमान करणारे या लोकांना धडा शिकवण्यासाठी त्याला भर चौकात आणून त्यांचा चौरंग करण्याची गरज आहे. अशा लोकांबद्दल राष्ट्रसंत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैजारा. कारण अशी सगळी मंडळी आहेत, त्यांना याच प्रकारची भाषा समजते आणि म्हणून यांना या बाबतीत धडा शिकवला पाहिजे. कुणाल कामराच्या वक्तव्याचं मी जाहीर निषेध करतो. गंमत माहितीये का काय, या आंदोलनाला किंवा सीजेपीला विरोध करणारे म्हणजे गोदी मीडिया असा टॅग काही लोकांनी ठरवून दिलाय. हे आंदोलन जसं सुरू झालं तसं विवेकने सुद्धा सातत्याने या आंदोलनाचा खरा चेहरा काय आहे, हे जे सीजेपीची झुरळ आहे त्यांचा नेमका अजेंडा काय आहे हे दाखवण्याचा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केलाय. अनेक व्हिडिओ खाली अशा कमेंट आहेत की तुम्ही बीजेपीचे चाटुकार आहात, तुम्ही म्हणजे गोदी मीडिया आहात, तुम्ही भाजप समर्थक आहात, म्हणजे यांना पाठिंबा दिला नाही म्हणजे आम्हाला तरुणांच्या प्रश्नांविषयी काहीच नाही, असं होत नाही. किंवा आम्ही लगेच बीजेपी समर्थक आहोत, आम्ही गोदी मीडिया आहोत.
असं नाहीये हो. या आंदोलनकर्त्यांचा खरा चेहरा काय आहे हे इतके दिवस आम्ही आणि काही मीडियावाले सातत्याने सांगतायत, पण आता तिथे येणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत ना, काही सेलिब्रिटी आहेत ना, त्यांनीच या आंदोलनाचा बुरखा जो आहे तो टराटरा फाडलाय आणि खरा चेहरा जो आहे तो आपल्या समोर उघड केलाय. उपोषण करणारे सोनम वांगचुक यांच्याविषयी आता अनेकांना सहानुभूती वाटतेय. त्यांची तब्येत आता खालावलीये, त्यांना काही होऊ नये ही आमची सुद्धा भूमिका आहे आणि सरकारने सुद्धा या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट केली. पण चीनने घुसखोरी केली तर त्यांना देशात घुसायचे रस्ते दाखवेल अशी देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपण किती सहानुभूती दाखवणार. यहाँ के एक फेमस कॉमेडियन हैं जिन्होंने कहा कि जब चीन घुस आता है तो लद्दाख के लोग जान देकर रोकते हैं, मगर अब अगर भारत सरकार हमारे लिए कुछ नहीं कर रहा है तो अगली बार वो आए तो हम उनको रास्ता दिखाएंगे, हम रोकेंगे नहीं, हम जान क्यों दे जब हमारा कोई संरक्षण नहीं हो रहा है. सोनम वांगचुक यांची विधानं किंवा त्यांची आंदोलनं किंवा मोहिमा बहुतांश वेळा या भारत विरोधी, चीन आणि पाक समर्थक, नक्षल समर्थक किंवा कम्युनिस्ट समर्थक होत्या. सरहद्दीजवळ भारत सरकारतर्फे जे काही प्रकल्प उभे केले जात होते, ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात होत्या, त्याला सोनम वांगचुक यांनी सातत्याने विरोध केलाय. अनेकांना असं वाटतं की 3 इडियट्स मधलं आमिर खानचं जे पात्र आहे, जी भूमिका आहे, ती सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे. त्यावेळेस सुद्धा असाच प्रचार प्रसार झाला आणि सोनम वांगचुक यांना लगेच प्रसिद्धी मिळाली. आता 3 इडियट्स सिनेमातल्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा ओमी वैद्य, म्हणजे त्यातलं त्याचं कॅरेक्टर होतं चतुर, त्याने आता एक व्हिडिओ केला. त्यात त्याने असं म्हटलंय की त्यांचा रँचो म्हणजे सोनम वांगचुक यांना मृत्यूच्या दारात आम्हाला पाहायचं नाहीये. अलीकडेच आमिर खानने ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यावेळेस तिथे त्याचा एक पॉडकास्ट झाला आणि सोनम वांगचुक यांच्याबद्दल त्याला विचारण्यात आलं. यावेळी आमिर खानने सोनम वांगचुक यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली. पण 3 इडियट्सची कथा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे का असा प्रश्न आमिर खानला विचारण्यात आला. त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की नाही, हे खरं नाही, उलट हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा सिनेमा बनवत होतो तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं, मी कधीही ऐकलेलं नव्हतं. पण नुकतंच चतुर म्हणजे ओमी वैद्य याचा व्हिडिओ पाहिला, त्यात सुद्धा त्याने असं म्हटलं की सोनम वांगचुक म्हणजे आमचे रँचो, पण असं नाहीये, त्याचा गैरसमज झाला असेल असा खुलासा खुद्द आमिर खान याने केलेला आहे. Oh, thank you. It was a film that, of course, has had a deep impact for us when we were growing up. And you were inspired by a certain person, Sonam Wangchuk, that's what I'm told. No, that's not true actually. No? No. That is a misconception. Okay. I didn't know about Mr. Sonam at that time when we were doing the film 3 Idiots. I know that I saw a video of Chatur. Yeah. Just recently he said that Yes, I've seen it too. no, he's wrong. Maybe that's what Chatur was thinking. But I want to tell you that neither Raju nor Abhijat, who are the 2 writers, nor we didn't know about Mr. Sonam. However, what Mr. Sonam is doing is good work in any case. He doesn't have to be based on the character of 3 Idiots for us to respect him and the work that he does. But what do you have to say anything about this? Just from a factual point of Yeah, view, I want to that's tell you it. that I neither It's Raju never been nor- clarified before this. Yeah. In fact, Mr. Sonam has said this. Okay. He also has said that the character is not based on him. He has also clarified. But do you have anything to say about his fasting for 19 Well, days? I think all of us are very concerned for his health and his life, and we hope that it ends well, and all of us are hoping that he ends his fast. सोनम वांगचुक यांची किंवा सीजेपीची बाजू घेणाऱ्यांनी ना एकदा जरा आत्मपरीक्षण करावं. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणं हे चूक नाहीये, पण त्याच्या आडून एखाद्या धर्मावर टीका करणं, देशविरोधी अजेंडे चालवणं हे चूक आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. आता आणखी किती काळ जंतर मंतरवरचा ड्रामा, अभिजित दिपकेची नौटंकी आणि देशविरोधी लोकांचा अड्डा सुरू राहतो हे पाहायचं. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं
ते नक्की कळवा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.